बॉटल मध्ये पेट्रोल भेटत नाही तरी पण भाऊ बॉटल घेऊन आलेला होता पंपावरती. भाऊला बोर्ड वाचून दाखवला बाटलीमध्ये पेट्रोल मिळणार नाही असं. भाऊने नाराज होऊन शेवटी बाटली सोडून दिली. तर राम राम मंडळी, आज पुन्हा तुमचा भाऊ मार्केटला जाण्यासाठी तयार झालेला होता. वगैरे घेऊन खर्चायला थोडे पैसे घेऊन घेतले सोबत. आपल्या ट्रॅक्टरला जर ट्रॉली जोडलेली असते ना, पहिले मी क्वार्टर पिन लावलेली आहे का नाही ते चेक करून घेतो. कारण की ही जर नसली ना मी ट्रॉली मागे सोडून जाईल. आता फायनली निघालेलो होतो मी ट्रॅक्टर घेऊन मार्केटकडे. मार्केटमध्ये येऊन ट्रॅक्टर वगैरे तर लावून दिलेलं होतं. मग आम्ही आलेलो होतो करंजा ट्रॅक्टरला डिझेल टाकण्यासाठी. पण मग तिथे गेल्यावर ते कुत्र डायरेक्ट बॉटल घेऊन आलेलो होतं. आम्हाला वाटले पेट्रोल घ्यायला आलेलं आहे का काय म्हटलं. मग फायनली आपण करंजा ट्रॅक्टरला डिझेल वगैरे टाकून घेतलं आणि परत निघालो होतो मार्केटमध्ये परत आलो तर मला भेटून गेली बा आपली इंस्टा फॅमिली. आणि कोणाला जर ब्लॉग मध्ये यायचं राहिलं ना भाऊ तर लाजत नका जाऊ, बिंदास सांगत जा. मग मला माहित पडलं माझ्या मामाचा मुलगा पण आलेला आहे. तर मी येऊन लागलो त्याच्याकडे. त्याचं ट्रॅक्टर इकडे दुसऱ्या खळ्यामध्ये लावलेलं होतं. मग आता लिलाव आपल्या ट्रॅक्टरकडे येणार होता, त्याच्यामुळे आपण पाळकं वगैरे पाडून घेतलेलं होतं. आणि आज आपला कांदा गेलेला होता 1835 रुपये. आज भाव थोडेसे कमीच झालेले होते. मग ट्रॉलीला परत ताडपत्री वगैरे मारून पोहोचलेलो होतो डायरेक्ट वजन काट्यावरती. ट्रॅक्टरचा ना पहिले काटा वगैरे करून घेतला आपण. इकडे ट्रॉली खाली करायला आलो तर इथे भेटून गेली भाऊ इंस्टा फॅमिली. आपला व्हिडिओ लहान मोठे सर्वजण बघता भाऊ, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. तसंच प्रेम राहू द्या तुमच्या भावावरती कायम. मग आता मी पैसे घ्यायला आलेलो होतो तर मला टोकन देऊन दिलं म्हणे 5 मिनिटं थांबा म्हणे, आज लवकर पैसे भेटून जातील. मग थोड्या वेळात पैसे वगैरे भेटले आणि निघालो मग मी घेऊन घराकडे. चला मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक फॉलो शेअर नक्की करून टाका.